स्ट्रोक खाली मला जी अभिप्रेत असतात 2 टिंबती नाहीयेत. अच्छा, ते आवश्यक आहेत. आत्मविश्वास तिथं प्रॉब्लेम होतोय काहीतरी माझ्या मते. डिसिजन्स प्रॉब्लेम तिथे होतोय. सतत त्यांना बदलावं लागतंय. लक्षात ठेवा, अंडरस्ट्रोक आणि 2 डॉट्सचे मला काही लोकांना चालत माझ्या अनुभवामुळे मला सांगतो ते अत्यंत महत्वाचे असतात. पण आता मगाशी त्या मॅडमने एक प्रश्न विचारला होता की सही बदलल्याने भवितव्यामध्ये बदल घडतो का किंवा स्वभावामध्ये बदल घडतो का. लालकृष्ण अडवाणींच्या बाबतीत तुम्ही तेव्हा मगाशी उत्तर देताना वयाचा एक मुद्दा महत्वाचा सांगितला होता. तर आता लालकृष्ण अडवाणी हे खूप वय असलेले ज्येष्ठ राजकीय नेते आहेत. तर आता त्यांनी ही 2 टिंब देऊन त्यांच्या राजकीय जीवनात काही फरक पडू शकतो. 2 टिंब दिल्यानंतर जो फोर्स येईल त्यांच्यामध्ये तो झेपणे ताकद शरीरामध्ये पाहिजे ना. तो फोर्स झेपणे ताकद पाहिजे जी यंग ठिकाणी असते. ती ताकद पाहिजे. शरीर साथ दिली पाहिजे आपल्याला. एक लक्षात घ्या, हे महत्वाचे आपल्या इथे. आता एक वेगळी स्वाक्षरी बघूया आपण राजीव गांधींची. ही बघा, आज आपण जे काही कम्युनिकेशन सगळं बघतोय किंवा झपाट्याने वाढतंय आपलं माहिती तंत्रज्ञान, तर या माणसामुळे. आणि बॅलन्स माणूस होता, आय बरोबर व्यवस्थित तो माणूस होता. मात्र राजीव गांधींचे निर्णय सहसा चुकलेले नाहीयेत. हे काळाने सिद्ध केलंय काळाने. बघा तुम्ही, हे सिद्ध केलेलं आहे काळाने. त्याचे स्ट्रोक्स बघताना व्यवस्थित वाढ जाणवत आपल्याला. हे जाणवतंय आपल्याला. आता आपण एक वेगळी जुनी स्वाक्षरी बघूया की या माणसाच्या मध्ये अनेक प्रकारचे स्वाक्षरी आहेत. जवाहरलाल नेहरूंच्या, ही बघा हिंदीमध्ये स्वाक्षरी आहे. 2 शब्दामध्ये सतत गॅप राहणं, मोठी गॅप राहणं. मला वाटतं हे थोडं माणसाची मतं बदलतात प्रसंगानुरूप. कारण जवाहरलालजी हिंदीची राईबाई म्हणत होते, पश्चिमीला खंजीर पाठीत गुपसला तेव्हा त्याचा तो निर्णय चुकला आणि त्यात त्यांना तो शॉक बसला. पण त्यांचे निर्णय हे गॅपमध्ये थोडं त्यांना कन्फ्युजन त्याच्यामध्ये होत होते, जाणवते आपल्याला. आता गॅप असणं एक खोटं बोलण्याचे एक लक्षण असतं, जास्ती गॅप असणं, लक्षात ठेवा. तर मी तसं म्हणत त्यांनी निर्णय म्हणतोय, मी ते निर्णय हा शब्द वापरलेला आहे की ते निर्णय चुकले त्यांचे. काही निर्णय बरोबर आहेत, पण नेहरूतला रू हा तिथं लांब जाणार आहे. तुम्ही नुसती मला जेव्हा नेहरू पण आहे तर रू हा नेहमी लांब जातोय. तो तेवढा लांब जायला नकोय. रूचं महत्व तेवढंच आहे. पुढचा दूरध्वनी येतोय, तो आपण घेऊया. हॅलो, नमस्कार, मी पंकज बाविस्कर बोलतोय डोकीतून. हा, बोला बोला. आदर्श सही एखादी तुम्ही दाखवू शकाल की ज्याच्यामध्ये संपूर्ण आत्मविश्वास, माणसाचं चांगलं व्यक्तिमत्व हे पूर्णपणे प्रदर्शित होत आहे. हा माझा एक प्रश्न आहे. आणि अजून एक प्रश्न असा आहे का की आम्हाला जर हे शास्त्र शिकायचं असेल तुमच्याकडून तर तुम्ही आम्हाला कुठे सल्ला किंवा क्लास अशा प्रकारचे काही कॉन्टॅक्ट देऊ शकाल का? धन्यवाद. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आधी द्या. सल्ला असं आहे, हे मी 40 वर्ष अनुभवून शिकलोय. आज 40 वर्ष हजारो माणसांना भेटलोय. हजारो माणसं, राजकीय नेते जे तुम्हाला वेगळे दिसतात पण मला सही घेताना जे 1-2 मिनिटं ते जाणवतं ते वेगळे असतात. ते मी म्हणतो माझं सेल्फ एज्युकेशन आहे. वाचन वगैरे करतात. पूर्वीच्या वेळी साध्या पेनाने लिहायचे, बोलून घ्यायचे, तेव्हा स्ट्रोक लहान होते बोलून लिहिताना. मग फाउंटन पेन आलं, जरा मोठे झाले टिपे आले, मग पॉवर पेन स्ट्रोक मोठे आले, मग स्केच पेन आलं. हे ह्या जुन्या सह्या बघितल्या, रँगलर पेनची सही बघितली आणि आत्ताची याची सही बघितली, फरक येतो. आत्ता स्केच नाही करतो, त्या स्ट्रोकमध्ये फरक होतो, वृत्तीमध्ये पण तेवढाच फरक येतो. साधं उदाहरण तुम्हाला, राजकीय थोडे नाही. क्रिकेट प्लेअरच्या आणि लॉंग टेनिस प्लेअरच्या सह्या वेगळ्या असतात. क्रिकेट प्लेअर सही करताना पेन व्यवस्थित धरतो, लॉंग टेनिस प्लेअर लांबनं धरतोड करतो. तो त्या स्ट्रोकमध्ये वाईडनेस असतो. लेखकाची स्वाक्षरी शक्यतो कोरून केलेली असते. नरव फाटक वगैरे बघा अत्यंत कॅल्क्युलेटेड असतात त्यांच्या. त्या कॅल्क्युलेशन दिसतं त्याच्यावर स्वाक्षरीमध्ये. तुम्ही तुमच्याशी संपर्क साधायचा असेल, काही मार्गदर्शन घ्यायचं असेल तर ते कुठे? डोंबिवली मधलाच आहे. डोंबिवली पण असतो, ठाण्यामध्ये पण असतो, टिळकनगरमध्ये. दूरध्वनी क्रमांक तुमचा? मला 9820680704. डोंबिवलीत मला स्वतःचं मी म्युझियम बनवलेलं आहे ऑटोग्राफचं, आणि मला वाटतं जगातलं पहिलं आहे ते. पण डोंबिवली लोकांना काय, किती लोकांना माहिती आहे मला माहीत नाही. तर माझ्या घरामध्ये अनेक लोक येतात आणि स्वाक्षरी करून जातात.
म्हणजे माझ्या घरात रंग नाही. डॉक्टर माशेलकर, डॉक्टर गोवारीकर, डॉक्टर विजय भटकर, निदा फारली, विठ्ठल कामत, आरती अंगलीकर, सचिन तेंडुलकरची आई ग्रेस, असे प्रचंड लोक घरी येऊन स्वाक्षरी करून गेलेले घरात. आणि ते एक वेगळे ठिकाण होणार आज न उद्या, मला तरी वाटतं. शेवटचा जो दूरध्वनी होता त्यातला त्यांचा पहिला प्रश्न जो होता की आदर्श स्वाक्षरी तुमच्या दृष्टिकोनातून कुठली, कोणाची, तुम्ही सांगू शकाल का? दाखवू शकलात तर आनंदच आहे. एक दाखवतो, मग दाखवतो तुम्हाला मी. 2 माझ्या दृष्टीने आदर्श स्वाक्षऱ्या होत्या. एक सर डॉन ब्रॅडमन यांची, की विलक्षण कंटिन्युटी त्याच्यामध्ये होती. आणि दुसरी स्वाक्षरी होती बाळासाहेब ठाकरेंची. स्पष्ट बोलतो तुम्हाला मी, ही कम्प्लीट कॅल्क्युलेटेड स्वाक्षरी, कम्प्लीट कॅल्क्युलेटेड, कुठेही काही नाही. हा रेत तो आणि त्यांचं व्यक्तिमत्व दाखवतच आहे. जेव्हा ते राजकारणाचा रेत तयार झाला त्यांचा, तुम्ही त्यांची व्यंगचित्र बघा, रे आतमध्ये होता. हा बदल त्यांच्यामध्ये प्रचंड प्रमाणात घडलेला आहे. आणि बाळासाहेब किती असो, शत्रू असो, पण बाळासाहेबांना प्रत्येक जण सॅल्यूट मारतोच मारतो, लक्षात ठेवा. कारण प्रचंड ज्ञान आहे त्या माणसाकडे, प्रचंड अभ्यास आहे आणि निर्णय क्षमता आहे. साधं निर्णय बघा तुम्ही आता, की त्यांनी बांगलादेशचा प्रॉब्लेम कधी सांगितला होता, फार पूर्वी सांगितला होता. आता तरी भारी पडतंय ना आपल्याला, आम्ही डोळे जात केले त्याच्याकडे. आपण जे आता घडतंय ह्याची तुणूक त्यांनी अनेक वर्षापूर्वी दिली होती, पण आम्ही कोणीच लक्ष दिलं गेलं नाही. आता आपल्या गळ्याशी आहे त्याच्यामध्ये. मग या माणसाचा दृष्टिकोन जो बो आहे तो दृष्टिकोनातला आहे. आणि मला वाटतं ही माझ्या दृष्टीने कॅल्क्युलेटेड स्वाक्षरी बाळासाहेबांची. दरम्यान दूरध्वनीवरून प्रश्न येतोय तो आपण घेऊया. हॅलो, हा बोला. हा सर, जरा नंबर आम्हाला परत मिळेल का? हा 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 98 एक मिनिट. हा, 98 20 20 680 680 704. 704. मी डोंबिवली टिळक नगर मध्ये असतो. टिळक नगर डोंबिवलीमध्ये सकाळी असतो. टायमिंग 8:30 ते 12 मध्ये असतो. आणि ठाण्यामध्ये साहेब? ठाण्यामध्ये संध्याकाळी 2 ते 5. कुठल्या ठिकाणी? तलावपाळी दीपक बिल्डिंग. दीपक बिल्डिंग. हा. अच्छा, धन्यवाद. स्वाक्षरी बदलल्यानंतर एक म्हणजे तो खणखणीतपणा जर त्या स्वाक्षरीमध्ये आला तर तो त्या माणसामध्ये असतो असं तुम्ही म्हणालात. तसं राजकीय नेत्यांच्या स्वाक्षऱ्या बदलत गेल्यानंतर त्यांचा स्वभाव किंवा भवितव्य हे बदलत जातं का? जातच ना, जाणवतं ते आपल्याला जाणवतं. कारण शरद पवारांच्या मध्ये 2 स्वाक्षर दाखवले, एक इंग्लिशची दाखवली, एक मराठी दाखवली. आज मराठी महाराष्ट्र इज अ गुड, पण जर संपूर्ण देशा दृष्टिकोन बघितलं इंटरनॅशनल तर दिसतं चित्र ते. चाफेकर साहेब, तुम्ही आजच्या या कार्यक्रमामध्ये आलात आणि वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या स्वाक्षऱ्या दाखवून आम्हाला एकूणच स्वाक्षरीमधून स्वभाव कसा कळतो किंवा भवितव्याचा कसा आदमास बांधता येतो याचं योग्य ते मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सर्व दर्शकांच्या वतीनं आणि श्रीस्थानक वाहिनीच्या वतीनं आपले हार्दिक आभार. धन्यवाद. दर्शक हो, निवडणुकांच्या या रणधुमाळीच्या अनुषंगानं आपण काही राजकीय नेत्यांच्या स्वाक्षऱ्यांवरून त्यांच्या भवितव्याचा, त्यांच्या एकूण कलाकृतीचा, त्यांच्या एकूण स्वभाव वैशिष्ट्यांचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न केलाय. एक थोडासा वेगळा असा हा प्रयत्न होता. तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आता निवडणुका अगदी तोंडावर आल्या आहेत. सगळे राजकीय धुरीण, राजकीय कार्यकर्ते निवडणुकांच्या प्रचाराच्या कामाला अत्यंत वेगानं लागलेत. आपणही निवडणुकीत काय होईल या विचारामध्ये आहात. मतदान, कारण तो घटनेनं दिलेला हक्क आहे, त्यामुळे मतदान करणं हे प्रत्येक भारतीयाचं आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे आपल्या कर्तव्याला चुकू नका, अवश्य मतदान करा, एवढाच संदेश देऊन याच संदेशावरती आजच्या पुरता आपला निरोप घेतो. पुढच्या भेटीपर्यंत नमस्कार मंडळी.